नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला आज का कोण जाणे पण जवळजवळ 12-14 वर्षापूर्वीची एक आठवण आली एका घटनेची. त्यावेळेला मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मोदींचं नाव कोणी पंतप्रधान पदासाठी घेत सुद्धा नव्हतं. त्या काळातली ही आठवण आहे. देशामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंग नावाचं एक बाहुलं सरकार चालू होतं आणि त्या सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून शरद पवार काम करत होते आणि त्या कृषी मंत्र्यांचा एक कार्यक्रम कुठे विज्ञान भवन किंवा असा कुठेतरी होता आणि तिथे एका माथे फिरू सरदारजीने शिखाने शरद पवार त्या कार्यक्रमाला आले असताना त्यांच्या थोबाडीत मारण्याचा आगाऊपणा केला होता आणि ते कॅमेऱ्यात टिपलं गेलं होतं आणि वेगवेगळ्या चॅनेलवर दाखवलं गेलं होतं. त्या शिखावर पोलिसांनी झडप घातली, त्याला पकडून नेला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला वगैरे वगैरे खूप. आणि मग बवाल चालू होता. हे जे आपल्याकडे गेल्या काही 10-15 वर्षामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल कोणाकडूनही प्रतिक्रिया मागण्याची जी हौस पत्रकारितेमध्ये आली आहे ती कदाचित तेव्हापासून सुरू झाली असं म्हणता येईल. कदाचित थोडी आधीपासून असेल, पण कॅमेरे आणि माईक हाती आल्यापासून जी नवी पत्रकारांची पिढी तयार झालेली आहे त्यांना जगातल्या कुठल्याही घटनेबद्दल कोणालाही काहीही विचारावं असं वाटतं. त्या तिकडे पुतीन आणि झेलेन्स्की यांचं युक्रेन रशिया युद्ध सुरू झालं तर त्याबद्दल रोहित पवारलाही प्रश्न विचारणारे दिवटे पत्रकार आहेत आणि त्यांनी दिलेलं खुळचट किंवा गैरलागू उत्तर हे दाखवण्याची पत्रकारिता चालू असते. आणि त्यामुळे त्यावेळेला 12-14 वर्षापूर्वी ज्यावेळेला शरद पवारांच्या बाबतीत ही घटना घडली तेव्हा देखील असेच प्रश्न अनेकांना विचारले गेले होते आणि त्यापैकी एक दिवटा पत्रकार हा नगर जिल्ह्यातल्या राळेगण सिंधी या अण्णा हजारे यांच्या गावी पोहोचला आणि त्यांना ही खबर देण्यात आली की शरद पवारांच्या बाबतीत अशी अशी घटना घडली आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय. असा प्रश्न विचारताना आपण ज्या व्यक्तीला विचारतोय तो बौद्धिकदृष्ट्या तितका प्रगल्भ आहे का, तो शहरी आणि उच्चभ्रू आणि तथाकथित सुसंस्कृत वर्गातला आहे का. नसेल तर त्याच्याकडून खेड्यातली रांगडी प्रतिक्रिया येईल एवढंही भान ज्या पत्रकाराला नसतं तो मुळात पत्रकार म्हणूनच नालायक असतो. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर अण्णा हजारे यांनी आपल्या खेड्यातल्या स्वभावानुसार आणि भाषेनुसार उलटा प्रतिप्रश्न केला, एकही मारा क्या, म्हणजे एकच थप्पड मारली का. यात काही आक्षेपार्ह नव्हतं, पण मग अण्णा हजारेंनी हे असं काही विचारलं म्हणून इतका बवाल आणि गदारोळ करण्यात आला. सगळ्या चॅनेलवर त्याच बातम्या होत्या. पण हा सगळा घटनाक्रम मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितला की त्या सगळ्या घटनेच्या बाबतीत झालेला जो गदारोळ होता त्याविषयी जेव्हा संसदेत चर्चा झाली किंवा संसदेमध्ये हा विषय आला तेव्हा अत्यंत समतोल बुद्धीने ज्यांनी प्रतिक्रिया दिली होती अशी व्यक्ती होती शरद यादव. मला आज शरद यादव यांनी दिलेली प्रतिक्रिया आठवते. शरद यादव हे त्याविषयी संसदेमध्ये निषेधाचा प्रस्ताव आल्यानंतर जे बोलले होते त्यात त्यांनी सांगितलं होतं, मारने वाले ने तो एक ही थप्पड़ मारा लेकिन चैनल वालों ने 10-12 लाख बार थप्पड़ मार के ले लिया. याचं कारण ती जी घटना होती त्याचं चित्रण जे होतं ते वारंवार वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर चॅनेलवर असं करून असं करून असं करून ती काही जी 10-12 सेकंद असतील ते पाठोपाठ 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 एका बातमीमध्ये 15-20 वेळा दाखवले जात होते आणि 100-200 चॅनेलवर दाखवले जात होते. म्हणजे शरद पवारांना
अपमानित करण्याचं कारस्थान आहे म्हणावं, इतक्या वेळेला ती घटना ही रिपीट 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 करून दाखवली जात होती. आणि तेच शरद यादवनी म्हटलं कि मारने वाले ने तो एक ही थप्पड़ मारा, लेकिन मीडिया वालों ने तो 10-12 लाख बार थप्पड़ मारा. याचा अर्थ असा होता की तोंडी देखील सांगता आलं असतं, पण ते दाखवून समोरच्या व्यक्तीला अधिक अपमानित करता येतं, दुखावता येतं, हिणवता येतं. एक प्रकारे सूड भावनेने हे केलं गेलं का, हा सवाल शरद यादव यांनी संसदेत विचारला होता कि मारने वाले ने एक ही थप्पड़ मारा, लेकिन चैनल वालों ने, मीडिया वालों ने ते 10-12 लाख बार थप्पड़ मारा. आणि यातलं गांभीर्य किती लोकांनी लक्षात घेतलं असतं तर आज खूप सुधारणा झाली असती. पण होत नाही मित्रांनो. आपण माणसं आहोत आणि माणसासारखं वागलं पाहिजे. जंगलातल्या श्वापदांसारखं, जनावरांसारखं, पशुसारखं वर्तन करणं हे मानवासाठी लज्जास्पद आहे. याचं पण भान उरलेलं नाही, अशी आजकालची सभ्य माणसं झालेली आहेत. एखादी दुःखद घटना असते, एखादी विकृत घटना असते, तिची रसभरीत वर्णन करणं, त्याची दृश्य दाखवणं आणि त्यातून कुतूहल निर्माण करणं, यात संबंधित व्यक्तीला किती वेदना यातना होतात याचं भान आपल्याला राहिलेलं नाही. हे आज आठवण्याचं कारण, काल परवा महाराष्ट्र विधिमंडळाचं जे अधिवेशन सुरू झालं त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी दिवंगत अजितदादा यांच्या अपघाती निधनामुळे एक शोक संदेश द्यावा म्हणून शोक प्रस्ताव मंजूर केला. आणि त्यावेळेला सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी भाषणं केली. वरळीच्या डोम मध्ये सुद्धा एक सार्वजनिक अशी मोठी शोकसभा घेण्यात आली. आणि तिथे परत एक असाच शरद यादव सारखा एक वक्ता मला दिसला की मला वाटलं की हा विषय परत एकदा मांडला पाहिजे. नाना पाटेकर हा प्रसिद्ध कलावंत, तो सुद्धा अजितदादांचा घनिष्ठ मित्र होता. त्याला सुद्धा बोलावण्यात आलं होतं. पण तिथे येऊन अजितदादांविषयी आपली जवळीक, आपुलकी दाखवणारे जे असतात अशा अनेकांनी भाषणं केली. पण मला आवडलेलं एकच भाषण होतं त्यामध्ये, ते होतं नाना पाटेकरचं. नाना पाटेकरचं नाव पुकारल्यानंतर नाना स्टेजवर आला आणि अक्षरशः मोजके शब्द, मला वाटत नाही नाना 100 शब्द सुद्धा बोलला नाही. पण जाता जाता त्याने तिथे जमलेली गर्दी किंवा ह्या शोकाचा प्रदर्शन करणारे जे लोक आहेत त्यांना ज्या प्रकारची थप्पड मारली ती खरोखरच शरद यादव यांच्यासारखी कौतुकास्पद होती. आज आपण इकडे एवढ्या प्रचंड संख्येने जमलेलो आहोत. आपली आणि अजितदादांची किती जवळीक होती, कधीपासून होती, हे सगळं सांगत बसण्यापेक्षा 2-4 वाक्यामध्ये अजितदादांच्या परिचयाच्या गोष्टी सांगितल्यावर नाना पाटेकर म्हणाला, एवढी गर्दी अजितदादाच्या 75चा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमली असती तर आनंद झाला असता. आणि पुढे नाना पाटेकरला शब्द सुचले नाहीत, हात जोडले आणि नाना निघून गेला. भावना त्याला म्हणतात. माणूस म्हणजे भावनांची गुंतागुंत असते. भावनेतून वेदना, वेदनेतून यातना आणि यातनेतून माणूस. संवेदनशीलता, संवेदनेमध्ये वेदना आहे हे जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपल्यामध्ये आणि पशुमध्ये फरक उरत नाही. मरण समोर उभा असताना तो जंगली जनावर अजिबात शांतपणे त्या मृत्यूला सामोरं जातं. आपण जात नाही कारण आपण संवेदनाशील आहोत. त्या वेदना सहन करणं आपल्या मनाला शक्य होत नाही, म्हणून आपण माणूस आहोत. आणि त्या वेदना निमूटपणे निसर्गाच्या रचनेचा एक भाग म्हणून स्वीकारणारं असंवेदनशील असा जो पशु असो, सजीव असतो, तो जनावर असतो. सहवेदना, दुसऱ्यांच्या वेदनेने आपल्यालाही दुखतं, त्याला सहवेदना, संवेदना
म्हटलं जातं, आपण सगळं विसरून गेलोय. आता अजितदादा जाऊन महिना होत आला, महिना पण नाही, खरं तर 28 दिवस होतील. पण तेवढ्या वेळात ज्या प्रकारे अजितदादांच्या त्या अपघाती मृत्यूचं राजकारण करण्याचा प्रयास त्यांच्या पक्षातले, त्यांचे सहकारी, त्यांचे जवळचे, त्यांचे कुटुंबीय, वेगवेगळ्या लोकांनी त्या अपघाताचा आपापल्या फायद्यासाठी, आपल्या मतलबासाठी ज्या प्रकारे वापर केलाय, ते बघितल्यानंतर नात्यात गोतात कुठे असतं, नात्यामधला गोता काय असतो त्याची साक्ष मिळते. माणूस किती अमानुष असतो, आणि माणुसकी दाखवणारा माणूस तर अधिक अमानुष असतो असं म्हणायची पाळी हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर वाटते. मी त्याच्यावर अनेक व्हिडिओ केलेत. पण या सगळ्यामध्ये दादांच्या पत्नी अवघ्या 4थ्या दिवशी मृत्यूनंतर शपथविधीला गेल्या तेव्हापासून जो गदारोळ सुरू आहे, त्यापैकी कोणालाही वाटत नाही की ज्या महिलेने आपला पती गमावून अजून महिना उलटलेला नाही, ज्या मुलांनी आपला पिता गमावून अजून 1 महिना उलटलेला नाही, अशा वेळेला आपण त्या सगळ्याच्या इव्हेंट्स करतोय, हे भयंकर अमानुष आहे. त्यांच्या मनाला, त्यांच्या भावनेला ज्या जखमा झालेल्या आहेत त्या अजून सुकलेल्या नाहीत, भळभळा वाहणाऱ्या जखमा आहेत. आणि त्या भळभळणाऱ्या जखमा ज्या आहेत, वेदना आहेत, यातना आहेत, त्या जगासमोर प्रदर्शनासाठी मांडणं आणि त्यातून आपापले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी जे जे कोणी प्रयास करतायत, त्यांना माणसं म्हणायची का? किती वेळ अजितदादांना मारणार आहात हे शीर्षक मी त्यासाठीच दिलेलं आहे की अपघात झाला, काही सेकंदात मृत्यू समोर आला, त्याने विळख्यात घेतलं, अजितदादा संपले. पण आपण अजितदादाला अजूनही मरू देत नाही आहोत, त्याला त्या भयंकर यातनांमध्ये टाकतोय. आणि एकटा अजितदादा नव्हे तर त्याच्या कुटुंबाला, पत्नीला, मुलांना, त्याच्या आईला, वृद्ध आईला आपण किती मरणासन्न यातनांमध्ये घुसमटून टाकतोय याचं कोणालाही भान उरलेलं नाही. घटना वाईट आहे, अपघात असेल, घातपात, जे काय असेल ते, पण त्यामध्ये कमीत कमी अर्धा डझन लोकांच्या भावना गुंतलेल्या आहेत आणि शरीराची जखम देखील फुंकर घालता येते, पण मनांच्या आणि भावनांच्या ज्या वेदना आणि जखमा असतात त्याच्यावर फुंकर घालता येत नसते, इतक्या त्या असह्य असतात. आणि म्हणून असले सगळे सोहळे करायला वेळ आहे, जरा जखमा सुखू द्या. हे देखावे मला आवडत नाही. त्याचं आणखीन एक कारण आहे. अगदी काल परवाची गोष्ट आहे, कुठेतरी एक व्हिडिओ मल्लिका अमरशेखचा बघितला. मल्लिका अमरशेख म्हणजे नामदेव ढसाळची पत्नी. त्यांच्या लग्नाला मी 7 रस्त्याला हजर होतो. अमरशेखांच्या घरातच ते लग्न उरकलं गेलं होतं, नामदेव आणि मल्लिकाचं. ती आता अत्यंत प्रकृती बिघडलेल्या अवस्थेमध्ये आहे, उपचाराची तारांबळ उडालेली आहे, कोणी तिच्याकडे बघायला तयार नाही. अशा वेळेला कुठून तरी ही बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचली आणि त्यांनी आपला दूत पाठवला आणि फोनवरून थेट मल्लिका ढसाळ किंवा मल्लिका अमरशेख यांना आश्वासित केलं की अजिबात चिंता करू नका, तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यायला सरकार समर्थ आहे, जे जे काय लागेल त्या सोयी केल्या जातील. आणि त्यानंतर भारावलेल्या मल्लिका अमरशेखनी दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. बहुधा नामदेवच्याच मार्गाने यातना सोसत या जगाचा निरोप घ्यावा लागेल. ही जी हळवळ वेदना मल्लिका अमरशेखनी व्यक्त केली ती सुद्धा याला जोडून मी घेतो. मल्लिका त्यात म्हणते, त्या प्रतिक्रियेमध्ये म्हणते, त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की ज्यांनी नामदेवच्या कर्तृत्वाचा, वारशाचा बाजार मांडला, दुकानं थाटली,
त्यापैकी कोणालाही माझ्याकडे फिरकण्याची गरज वाटली नाही. त्याच्या कुटुंबाची, नामदेवच्या कुटुंबाची दखल घ्यावी, त्यांच्या गरजेकडे जरा वळून बघावं असं सुद्धा वाटलं नाही. हे मल्लिका अमरशेखचे शब्द आहेत. पण ज्या वेळेला गरज भासली तेव्हा धावून आला तो देवेंद्र फडणवीस आला, जो संघाचा स्वयंसेवक आहे, ज्याला नामदेवनी आयुष्यभर विरोध केला, शिव्याशाप दिल्या असतील, टीका केली असेल, तोच धावून आला. याला माणुसकी म्हणतात मित्रांनो. आपण संघाच्या म्हणून औदार्य दाखवलं फडणवीसांनी असं बिलकुल नाहीये. पण नामदेव ढसाळ हा पद्मश्रीचा पुरस्कार मिळालेला एक महान कवी होता, मराठी भाषेचा कवी होता. त्याची सामाजिक जबाबदारी म्हणून जे सरकार असेल त्यांनी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून फडणवीसांनी केलं असेल. पण फडणवीसांनी काय केलं हे दुय्यम आहे. त्यापेक्षा मल्लिका अमरशेखची, मल्लिका ढसाळची प्रतिक्रिया बोलकी आहे की ज्यांनी नामदेवच्या नावाने, नामदेवच्या कवितांचा, नामदेवच्या कर्तृत्वाचा बाजार मांडला, दुकानं थाटली, त्यापैकी कोणालाही नामदेवच्या परिवाराची अवस्था बघायला वेळ मिळालेला नाही, सवड मिळालेली नाही, इच्छा झालेली नाही. लोकांच्या वेदनांचा, दुःखांचा सुद्धा बाजार मांडणारी जी माणुसकी आहे, जी संस्कृती आहे, जी सभ्यता आहे, ती कशी माणुसकीला गिळंकृत करत चाललेली आहे याचे हे पुरावे आहेत. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला किंवा त्यांच्या मुलाला त्यांचा मृतदेह सुद्धा बघता आलेला नाही. त्या अपघातामध्ये दादा तर गेले, जीवानिशी गेले, पण ज्याला मर्त्यदेह म्हणतात, शरीर म्हणतात, मृतदेह म्हणतात, तो मृतदेह सुद्धा चोळामोळा झालेला होता. तो कसा उरला होता तो बघण्याची हिंमत डोळ्यामध्ये त्यांच्या पत्नी किंवा मुलांना सुद्धा नव्हती. अशा अवस्थेमध्ये ज्या व्यक्तीचा शेवट झालेला आहे आणि त्याच्या भयंकर जखमा त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यावर, मनावर, जगण्यावर झालेल्या आहेत, त्याच्याविषयी थोडी तरी माणुसकी, थोडी सहवेदना दाखवावी. ज्या प्रकारचे सोहळे करण्याचा प्रयत्न होतोय, ज्या प्रकारचे राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न होतोय, तो बघितल्यानंतर आपण असल्या माणसामध्ये, समाजामध्ये जगतो याची कुठच्याही संवेदनशील माणसाला लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाना भावना अनावर झाल्या म्हणून 2-3 मिनिटात मोजके शब्द बोलून सरळ मंच सोडून गेला. त्याच्याशी मी मल्लिकाचे शब्द जोडून तुमच्या समोर हा विषय आणला आणि विचारतोय की किती वेळ मारणार आता अजितदादा? अपघाताने एकदाच मारलं. अपघात असेल, घातपात असेल, त्याचा जीव गेला तो एका सेकंदात गेला. पण अजितदादा नावाच्या आठवणी आहेत, अजितदादा नावाच्या भावना आहेत, त्यांच्या जवळचे निकटचे लोक आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्यांच्या मनातली हळहळ आहे. या असल्या सगळ्या इव्हेंट आणि घोटाळे आणि दावे, प्रतिदावे, आरोप वगैरे यातून त्याच्यावर प्राणघातक हल्ला होत असतो याचं तरी भान ठेवा आणि स्वतःला आवरा. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.